डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आपला जो उपपरिसर धाराशिव आणि या निमित्तानं आयोजित या शिवजयंतीसाठी आपले अध्यक्ष प्रशांतजी दीक्षित सर, व्यासपीठावर विराजमान शिंदे सर, माझे सर्वच समोर बसलेले मित्र, बंधू आणि भगिनींनो, खरं तर ही सकाळपासूनचं दुसरं व्याख्यान मी लातूरच्या एक फार मोठ्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी सकाळी गेलेलो होतो. त्याच्यानंतर ते व्याख्यान संपवून माझा टायमिंग मी पाळला, तर त्यानुसार मी तर पोचायचं त्यावेळेलाच निश्चितच पोचलो. मात्र आपलं जे व्याख्यान, आपली जी भगिनी आहे, शिवराय अंगामध्ये संचारल्यानंतर काय होतं हे तिच्याकडं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी समजतं. तर त्याच्यानुसार आज ही शिवजयंती साजरी होत असताना खरं तर शिवजयंती साजरी करण्याची सरांना मगाशी सांगत होतो मी की शिवजयंती साजरी करण्याचे अनेक प्रकार आपल्या आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होत असतात. कोण झेंडा पाठीमागे लावावं लागले, कोण पुढं लावावं लागले, कोण घरावर लावावं लागले. काही ठिकाणी तर आपण बघतो की चौकामध्ये पुतळे बसत होते, आता घरावर बसायला लागलेले आहेत. आणि काही मंडळी त्याच्याही पुढची उत्सव असतात, ते मंडळी तर सायलेन्सर काढून जी शिवजयंती साजरी करतात. असाच चौकात काल बसलो होतो, शिवजयंती तिथंचा माहोल तयार झाला आणि 2 वेळेस तो सायलेन्सरची गाडी होती, तो तिकडून इकडं 2 वेळेस केला. तो कुणासाठी करत होता हे मला माहीत होतं. तर तशा रीतीने एकंदर त्याला आता बोलूनही भागत नाही, म्हणून त्याला बोलवून घेतलं, चहा वगैरे पाजला. म्हणलं हे माझ्याकडे बुलेट आहे, परंतु मी फार हळू चालवतो, व्यवस्थित आवाज येतो, कारण आम्ही 1968चे मॉडेल आहेत आमचं, तर त्यामुळं आम्ही व्यवस्थितपणे गाडी चालवतो. पण अशा प्रकारची सायलेन्सर कुठं मिळतं तुला? तर त्याने सांगितलं ह्या मेकॅनिककडे मिळतं. मग चहा पिऊ दिला अगोदर आणि त्याच्यानंतर सांगितलं की अशा प्रकारची सायलेन्सरची गाडी गेली ना तर उगीच्या उगं मला आवडत नाही, पण तुला सांगतो मुलं आईची आठवण करतात त्याच्या, आणि त्याच्यामध्ये जर फटाके असतील तर पुन्हा बहिणीची आठवण करतात. तर ते सांगितल्यानंतर मात्र त्याला लक्षात आलं मुद्दा, कारण असं जर सांगितलं असतं तर अवघड झालं असतं त्याला. तर तशा रीतीने एकंदर कसं का असतं ना, उत्साह असला पाहिजे, परंतु आपल्या कुठल्याही वर्तनातून दुसऱ्याला त्रास ना झाला पाहिजे, हे खऱ्या अर्थानं शिवराय. भाजीच्या देठाला हात ना लागला पाहिजे हे सांगणारे शिवराय. आणि मग ही शिवजयंती साजरी करत असताना आपण कसं वर्तन करावं याचंही भान आम्हाला या ठिकाणी असलं पाहिजे. त्यामुळं शिवरायांच्या या असणाऱ्या व्याख्यानाला सुरुवात करत असताना त्यांचा जे 4 शब्द आपल्या मुखामधून त्या ठिकाणी आपल्यापुढं मांडत असताना या माणसाची कीर्ती, या असणाऱ्या थोर पुरुषाची कीर्ती काय वर्णावी. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. यशवंत, कीर्तिवंत, मूर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, असा हा श्रीमंत योगी, असा हा श्रीमंत योगी. या श्रीमंत योगीशी बोलत असताना ज्याचा जन्म शके 1551 शुक्ल नाम संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीया 16 घटी 32 पळे वार शुक्रवार म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर जो सूर्य जन्मला त्याचं नाव शिवाजी महाराज. या शिवरायांना प्रथमतः मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. खऱ्या अर्थानं आत्ताच सरांनी सांगितलं की आपला हा दुसरा योग आपल्याकडे येण्याचा आणि सकाळचं व्याख्यान, त्यामुळं दीक्षित सरांच्या माध्यमातून हा पुन्हा एकदा आपल्याकडं सुयोग येतोय आणि मी तासभरातच इथं दुसरं व्याख्यान करून एक विक्रम करतोय. तर हा योगायोग आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आपला फोन आला आणि मी येणार नाही हे कसं शक्य आहे? कारण का कुणी ना पुसावा आम्हाला जात धर्माचा अजेंडा, आम्हीच वेडे त्या इतिहासाचे घेऊन फिरतो खांद्यावर छत्रपती शिवरायांचा झेंडा. हा झेंडा घेऊन फिरत असताना शिवरायाविषयी काय बोलावं, कारण अनेक पैलू त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये रेंगाळतात. 50 मिनिटामध्ये कितपर्यंत वर्णन करावं. शिवरायांच्या गनिमिकायावर PhD करत असताना पहिला मी व्यवसाय करायचो. अमृतराव सर किंवा बाकीचे ज्यांना मला जुनं मानतात त्यांना माहीत आहे की खऱ्या अर्थानं मी प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर 93ला त्यावेळेस ढकलाढकलीतून व्हायचं आपण. आता नाही तसं होत. नेटशेट नव्हते आमच्या वेळेला, काहीच नव्हतं. MA सेकंड इयर झाले की लगेच दुसऱ्या दिवशी नोकरी. त्यामुळं त्यावेळेला मी माफी मागून सांगतो की सर मला आजोबांचं नावसुद्धा माहीत नव्हतं.
व्यवसाय चांगला चालला होता. मात्र ज्यावेळेस शिवरायावर PhD करायला लागलो, मग 3-3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जागायला लागलो, मग मला लक्षात आलं की बाबा याच्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून धर्मामध्ये सांगितलं जातं की लक्ष्मी आणि सरस्वती हे दोन्ही महत्त्वाचे असतात. आणि ज्यावेळेस मी हे वाचायला लागलो, जी प्रतिष्ठा याच्यामध्ये मला मिळाली कदाचित पैशातून त्या ठिकाणी मिळणार नव्हती. म्हणजे शिवरायांचं किती मोठं या ठिकाणी वर्णन करावं हे कमी आहे. आणि माझं लिखाणाची पद्धत आपण जर पाहिलं असेल की दर शुक्रवारी गाळीव इतिहास नावाचं एक माझं सदर आहे पुण्यनगरीला. सर मी 3 वर्ष झालं पेड कॉलम लिहितो, ऑल एडिशनसाठी पेड कॉलम लिहितो. दुसरी गोष्ट, यूट्यूब जे कोणी बघितलं असेल माझं, तो सुद्धा मी माझं पेमेंटमध्ये चालू आहे. यूट्यूबवर सुद्धा सबस्क्रायबर खूप आहेत, तर त्याच्यावर गाळीव इतिहास नावाचं सदर मी लिहितो. आपण सर्च जर केलात यूट्यूबवर डॉक्टर सतीश कदम, तर तेही आपल्याला पाहायला मिळेल. तर हे सांगण्याचा उद्देश एवढा आहे की माझी लिखाणाची पद्धत म्हणजे गाळीव म्हणजे गाळीवच असलं पाहिजे. जे कुठं ऐकलं नाही, जे कुठं पाहिलं नाही, माझ्या पुढं मी म्हणेन कितीही कोण असेल मला माहीत नाही आहे, कारण माझं जी वागण्याची पद्धत आहे, नाना पाटेकर मला फार आवडतो. तुम करोडपती बनने से मैं तो भिकारी नाही बनता. माझी पद्धत ही माझीच असली पाहिजे. आणि म्हणून शिवरायांचा गनिमी काव्यावर अभ्यास करत असताना नाशिकच्या शेवटच्या टोकापर्यंत, सुरत असेल, इकडं तंजावरपर्यंत असेल, जिथं जिथं शिवरायांचं छोटे छोटे काही घडलं असेल त्या प्रत्येक भूमीला मी त्या ठिकाणी पदस्पर्श आपला लाभला, तिथली कपाळी माती लावली आणि मग अभ्यास करून मांडणी त्या ठिकाणी करत असतो. तर ही मांडणी करत असताना मला शिवराय आठवतात त्या कालखंडातले की कशा प्रकारचं व्यक्तिमत्व, याला कुठल्या शब्दामध्ये व्यक्त करावं हेही मला या ठिकाणी आठवत नाही आहे. मात्र हे होत असताना मला मध्येच विसरून जाईल पुन्हा की आपण ही शिवजयंती, खरं तर शिवजयंती किंवा अशा प्रकारचे सण समारंभ आले की आपल्याला वाटते की हा सुट्टीचा दिवस आहे. मात्र इथं आपण पुन्हा एक चांगल्या अशा प्रकारची शिवजयंती का साजरी करत असेल याचाही आपल्याला कदाचित शॉक बसेल. जिथं आपण बसलेलो आहे हा परिसर, उपळ्याचा परिसर बाजूलाच आहे. तर आपल्याला सर आश्चर्य वाटेल, आपल्या तालुक्यातील काजळ असेल, उपळा असेल, येडशी, तडवळा ही जी काही गावं आहेत, तर ही गावं त्या कालखंडामध्ये कधीही निजामाकडे नव्हती. ही सुरुवातीपासून शिवरायांच्या ताब्यामध्ये होती. आणि त्यामुळं 1740 साली ही जी 4 गावं असतील, काजळा, वाघोली, उपळा, येडशी आणि तडवळा, ही 5 गावं 1740 साली शिवरायांचे नातू छत्रपती शाहू महाराजांनी ही रायगडच्या दिवाबत्ती करता दान दिली होती. म्हणून ज्या भूमीमध्ये मी जिथे बसलोय तिथली असणारा जो महसूल होता त्या महसुलातून रायगडाची रोज दिवाबत्ती करत होती. आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्यासाठी एक नवीन संदर्भ मी पुन्हा देऊन या ठिकाणी जातोय. तर हा संदर्भ पाहत असताना मी सकाळी सांगत होतो त्या ठिकाणी की मित्रांनो, की जसजसं कालावधी पुढं जायला लागतो तसतसं शिवरायांचं नाव पुन्हा 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 वर त्या ठिकाणी यायला लागलेलं आहे, पुन्हा पुन्हा वर येत आहे. मी ज्यावेळेस हा इतिहास पाहत असतो, काही बाकीचे मुद्दे पाहत होतो, तर हे पाहत असताना शिवराय नेमके कोणते पण, मग शिवराय कशा प्रकारचे होते. खरं तर इंग्रजांचं काही वेळेला आभार मानावं असं वाटतंय. परकीय जे काही प्रवासी असतील त्यांचा आभार या ठिकाणी मानावं असं वाटतंय. शिवराय आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याला गेले आणि आग्र्याला गेल्यानंतर शिवाजी महाराज तिथून निष्ठून बाहेर निघून गेले आणि निष्ठून निघून गेल्यानंतर आपल्याला माहीत नसेल तर त्या ठिकाणी असणारा थेवेनो नावाचा एक जो व्यापारी होता किंवा थेवेनो नावाचा परकीय जो प्रवासी होता, तर त्या परकीय प्रवाशानं, त्याचं नाव आहे थेवेनो, तर त्या परकीय प्रवाशानं शिवाजी महाराज निघून गेल्यानंतर आपल्या डायरीमध्ये काही नोंदी केलेल्या आहेत. तर त्या नोंदी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. थेवेनो आपल्या डायरीमध्ये म्हणतोय की आग्र्याला शिवाजी महाराज येत आहेत म्हटल्यानंतर त्यांचं वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी यांच्याविषयी उत्सुकता होती. त्यावेळेला या असणाऱ्या औरंगजेबाच्या जो राज्यारोहण समारंभ आहे त्याच्याकडे भरपूर लोक आले आहेत, लाखो लोक तिथे उपस्थित आहेत. मात्र शिवरायांची उपस्थिती ही वेगळी जाणत होती. त्याचं कारण होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कालखंडात बलाढ्य अशा प्रकारचा जो सेनापती होता अफजल खान, त्याचा बंदोबस्त केला होता. शाहिस्ते खानाचा बंदोबस्त केला होता. शाहिस्ते खान म्हणजे त्या कालखंडातला सर्वात श्रीमंत अशा प्रकारचा सेनापती, ज्याच्या नावावर बंगाल कापत होतं. याची बोटं अंधारे रात्री त्या ठिकाणी छाटली. आणि त्याचबरोबर जे सुरत आहे, ज्या सुरतेला मोगलांच्या गालावरला तीळ म्हटलं जायचं, त्या सुरतेची 2 वेळा बेसुरत करण्याचं काम या राजानं केलं. तो दिसतो कसा, याच्याकरता गर्दी त्या ठिकाणी व्हायची. शिवाजी महाराज एका ठिकाणाहून दुसरीकडे चालले तर लोक सडा टाकायची, पुष्पवृष्टी त्या ठिकाणी व्हायची. गाव ओलांडत असताना महाराजांना 2-2 तास त्या ठिकाणी लागायचे. मग असा शिवाजी महाराज दिसतो कसा हे पाहण्याकरता ज्या वेळेला हा थेवेनो त्या ठिकाणी आला आणि तो स्वतःच्या मनाला सुरुवातीला सांगितलं की माझा भ्रमनिरास झाला. आता भ्रमनिरास कशा अर्थानं झाला, तो आहे परदेशातला. 6 फूट 7 फूट उंचीची माणसं इंग्लंडमध्ये सापडत आहेत. अफगाणिस्तानची माणसं 6 फुटाच्या पुढची सापडत आहेत.
त्यानं पाहिलं की शिवाजी महाराज दिसतो कसा, आणि तो सांगतोय शिवाजी महाराज हे 5 फूट 6 इंच उंचीचे आहेत, 58 किलो वजन आहे, सर्वसामान्य दिसणारा शिवाजी महाराज, परंतु त्याच्या नजरेमध्ये ज्यावेळेस नजर घालावी त्यावेळेस कळतंय की हा निश्चितच आपल्या नजरेनं आपल्या कर्तृत्वानं जग जिंकणार आहे, हे त्यानं लिहून ठेवलं आहे. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज तिथून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर त्याचं वाक्य पुन्हा आपल्याला खरं वाटायला लागतं. थेवेनूनं डायरीमध्ये लिहिलं आहे, शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले तर ते कर्तृत्वानं नाही म्हणतोय तो, कारण का इंग्रज हे अंधश्रद्धा मानत नाहीत, मात्र तरीसुद्धा त्यानं लिहिलं आपल्या डायरीमध्ये. तो म्हणतोय की शिवाजी महाराजाला ब्लॅक मॅजिक येत होती, शिवराय पाहिजे तशा प्रकारचं रूप घेऊ शकत होते, हवेत गुपचूप उडू शकत होते, खाली जाऊ शकत होते. अरे शिवाजी महाराज तर हे रूप नव्हतं, शिवाजी महाराजांचं कर्तव्य होतं. ज्या दिवसा ढवळ्या आदल्या दिवशी सांगितलं यस मी चॅलेंज देते तुला, तोंड गोड कर, दुसऱ्या दिवशी मी निघून जाणार आहे. मग महाराज दुसऱ्या दिवशी निघून आलेत, त्याला म्हणायचं कर्तृत्व. हे शिवरायांचं कर्तृत्व होतं, त्याला कुणी सांगावं. तर अशा रीतीने एकंदर ज्यावेळेस आपण इंग्रजांची अनेक वर्णनं पाहिली, आपला जो गव्हर्नर आहे शेवटचा एलिफेस्टन त्याचं नाव आहे, एलिफेस्टन ज्यानं रायगडाला भेट दिली होती आणि रायगडावर भेट दिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा रायगड चुकीच्या माध्यमातून कर्नल प्रॉथर नावाच्या अधिकाऱ्यानं 8, 9 आणि 10 मे 1818 रोजी तोडला. आणि तोडल्यानंतर हा एलिफेस्टन तिथं गेला आणि त्यानं खरमरीत त्याला त्याची खरडपट्टी काढली आणि सांगितलं की हा रायगडाकडे दुर्लक्ष तुम्ही कसं करताय. आणि म्हणून त्यानं आपल्या याच्यामध्ये डायरीमध्ये त्यानंही एक नोंद केली आहे, ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि ती नोंद होती, तो म्हणतोय की इंग्रजांनी जगाच्या पाठीवर सर्वत्र राज्य केलं, शिवरायांच्या भूप्रदेशावर सुद्धा राज्य केलं. पण मला खेदानं म्हणावंसं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर कदाचित आम्ही पृथ्वीवरच नाही तर चंद्रावर सुद्धा राज्य केलं असतं. हे एलिफेस्टन आपल्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे असणारे शिवाजी महाराज. आणि हे शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये एक भाव निर्माण होतो, दिला तर दणकाच, मोडला तर मनकाच, झुकलो तर मुजराच, तोही माझ्या राजांनाच, एवढे भाव निर्माण होतात. आणि तशा वेळेला 2013 साली मी ज्यावेळेस इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी श्रीलंकेला गेलो होतो आणि श्रीलंकेला गेल्यानंतर त्या ठिकाणी जो पेपर मांडला, तुळजाभवानी पहिल्यांदा परदेशात मांडण्याचं भाग्य मला लाभलं. गॉडेस तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज हा पेपर मांडला. मग त्याच्यामध्ये मी सांगत होतो की तुळजाभवानीचं महत्त्व काय. या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. या 3.5 शक्तिपीठामध्ये तुळजाभवानी वेगळी आहे, ही वीरांची देवता आहे, क्षात्र देवता आहे, भोसल्यांची कुलदेवता आहे. शिवरायांना जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पन्हाळा असेल, प्रतापगड असेल, रायगड असेल, कोल्हापूर परिसरामध्ये त्यांच्या हालचाली आहेत. तिथून 15-20 किलोमीटर असणारी महालक्ष्मीचं मंदिर आहे. मग शिवाजी महाराज इथं काय येत आहेत, एवढं सगळं सांगितलं. आणि पुन्हा शिवरायाविषयी माहिती सांगितली. मग आपल्याला जवळपास 30-40 देशाचे प्रतिनिधी होते. मग आपल्या मित्र राष्ट्रामधून एक प्रतिनिधी उभा राहिला, मॅडम. आणि त्या मॅडमनी मला प्रश्न विचारला, सर आपको बुरा न लगे तो मैं एक आपको सवाल पूछती हूँ. पाकिस्तानच्या मॅडम आहेत. त्यांनी तिथले हसन नावाचे प्राध्यापकही माझे मित्र झाले होते. मग म्हणलं मॅडम, त्यांनी थोडंसं ठीक आहे म्हणले, सर ॲडजस्ट करा. म्हणजे त्यांनी अगोदरच मला खुणवलं. तर तशा रीतीने त्या मॅडमने प्रश्न मला विचारला की सर तुळजाभवानी के बारे में आप बात कर रहे की अलग क्या है. कारण का मी तुळजाभवानीवर जसं माझा महाराजावर थोडाफार अभ्यास करतो तसं तुळजाभवानीला चांगला अभ्यास करतोय. तर हा अभ्यास करीत असताना मला माहीत आहे तुळजाभवानीविषयी काय भाव आहेत. आणि त्यांनी जर प्रश्न विचारला की वेगळं काय, त्यांचा प्रश्न त्यांच्या दृष्टीनं बरोबर होता. त्याचं कारण असं होतं की जगामध्ये 51 शक्तिपीठ आहेत. 51 शक्तिपीठ आहे जगामध्ये. आणि आद्यस्थान जर बघितलं किंवा पहिलं पीठ जे असेल हे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये. मग आमच्याकडं पहिलं पीठ असताना तुळजाभवानीचं वेगळं काय तुम्ही सांगताय. मग मी त्यांना सांगितलं की मॅडम नाही, प्रत्येक क्षेत्रातलं प्रत्येक ग्रामदेवता असते, त्याचं महत्त्व वेगळं असतं. आणि मग तुम्हाला एवढ्यावरनं पटत नसेल तर सोपा मार्ग सांगतो तुम्हाला की तुमचं तिकीट काढतो, तुम्ही भारतात या आणि आमच्या तुळजाभवानीला गाडी उघडल्यानंतर एकदा वाजायला लागली आमची हलगीन, जर रांगात नाही आलं तुमच्या तर मग माझं नाव ठेवा. तुळजाभवानी तुम्हाला समजली ना, ठीक. मग पुन्हा सांगितलं त्याने की हुई शिवाजी महाराज. हाही प्रश्न थोडासा भिन्नारा होता डोक्याला. मग त्यावेळेला मॅडमला सांगायला सुरुवात केली की तुमच्या पाकिस्तानमध्ये कुठला इतिहास शिकवला जातो. त्यांनी सांगितलं की जे भारतावर ज्याने आक्रमण केलं, मोहम्मद घोरी असेल, मोहम्मद गझनी असेल, हे सांगितलं. त्याच्यानंतर मोगल आलेले आहेत तिथं. मग पुन्हा त्यांनी सांगितलं की इथं कुतुबशाही आली, निजामशाही आली नगरची, आणि विजापूरची आदिलशाही आली. विजापूरची आदिलशाही तुम्हाला माहीत आहे का. हो मुझे मालूम है. मग विजापूरच्या आदिलशाहीमध्ये कुठले मोठे सरदार होते त्यांची नावं सांगा. 17व्या शतकातला सर्वात मोठा बलशाही अशा प्रकारचा सरदार त्यांनी सांगितलं, अफजल खान.
आले टप्प्यात. मी सांगितलं मॅडम अफजल खान आहे ना, अफजल खानाचं पोट ज्या माणसानं फाडलं त्याचं नाव शिवाजी महाराज. आता तुम्हाला समजलं हु इज शिवाजी महाराज. तर अशा रीतीनं ज्या वेळेला आपली मांडणी त्या ठिकाणी करतायत, कारण काय की आपल्याला माहीत आहे की आपल्या पद्धतीनं माणूस एखादी मांडणी करायला लागतो, आपल्या पद्धतीने त्याला पाहायला लागतो. आणि त्यामुळं त्यांना सांगावं असं वाटलं मला त्या ठिकाणी, मशहूर होने की कोई ख्वाहिश नहीं हमें, मशहूर होने की कोई ख्वाहिश नहीं हमें, अच्छे को अच्छा कहा, बुरे को बुरा कहा किसी ने, जिसको जितना समझा उतना ही मुझे, जिसकी जितनी जरूरत थी उतना ही पहचाना मुझे, उतना ही पहचाना मुझे. म्हणजे शिवरायांना तुम्ही कुठल्या नजरेनं पाहतायत, कुठल्या अँगलनं पाहतायत. आत्ताच बेलवडीचं उदाहरण या असणाऱ्या आपल्या याने दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की बेलवडीच्या सुद्धा त्या ठिकाणी असणारं या मल्लमा देवीनं या जगाच्या पाठीवरलं पहिलं आणि शेवटचं शिल्प जे असेल ते कर्नाटकातल्या बेलवडीच्या मल्लमानं त्या ठिकाणी कोरलेलं होतं. म्हणजे शिवरायाविषयी पाहत असताना, सांगत असताना मी वेगळ्या पद्धतीनं अभ्यास ज्यावेळेस करायला लागलो तर त्यावेळेला मला काही मुद्दे दिसले. मला वाटलं की बाबा इथं काही टीका करतात या असणाऱ्या नेत्याच्या नावानं, त्या असणाऱ्या घराण्याच्या नावानं. महाराष्ट्रामध्ये भरपूर असे काही संकुलाशी नावं आहेत, भरपूर काय असेल तो. मात्र मला वेगळं सांगावं असं वाटतं की या शिवरायांच्या नावानं जवळपास 1700 संस्था आहेत. त्या 1700 संस्था आहेत. त्यातून खास करून उत्तर भारतापासून ते इकडं असणाऱ्या विजयवाड्यापर्यंत संस्था आहे. विजयवाड्यामध्ये 1957 साली एक संस्था मला दिसली, त्या स्वातंत्र्य सैनिकाने काढलेलं एक शाळा आहे. तर त्या शाळेचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. शिवरायांचे पुतळे, कुणाचेही पुतळे हे कुठं असतात, बाहेरच्या बाजूला असतात, साईडला असतात. तिथला पुतळा त्या माणसानं गेटवर बसवलेला आहे. आपल्या गेटवर पुतळा बसवला. आता हा गेटवर पुतळा बसवल्यानंतर आता मी ज्यावेळेस ह्याच्यावर संशोधन करत असतो त्यांना फोन केला तिथल्या प्राचार्यांना आणि त्यांनी सांगितले कोण होते हे. त्यांनी सांगितले की थोर स्वातंत्र्य सेनानी होते. मग म्हणलं शिवरायांचं 1957 साली आपल्याकडं 80 आणि 85पर्यंत शिवजयंतीसुद्धा साजरी होत नव्हती लवकर नीट. मग तुमचं इथं कसं आहे. त्यांनी सांगितलं की शिवरायांचे फार मोठे ते भक्त होते. शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर येत असताना आमच्या गावातून गेले होते, हे भाव माझ्या मनामध्ये आहेत. आणि शिवरायासारखा राजा मी पाहिला नाही, अशा प्रकारची त्यांची नितांत त्यांना आदर होता. बरं म्हणलं पुतळा वर का बसवला. त्यांनी सांगितलं की शिवरायांचा जो विचार असेल, बाजूला पुतळे बसवले ते बाजूला राहतील, मात्र मुलं ज्या वेळेला माझ्या शाळेमध्ये येतील, शिवरायांच्या खालून आल्यानंतर शिवरायांचे विचार मनामध्ये घेऊन येतील, म्हणून मी पुतळा वर बसवलेला आहे. तर अशाही प्रकारचा इतिहास आपल्याला या असणाऱ्या देशात जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी आढळतो. तर हा इतिहास आढळत असताना काही गोष्टी मला पाहायला मिळतात. तर त्या गोष्टी पाहत असताना थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीचे विद्यार्थी आहात. आता हा तो भाग वेगळा की कोण आज काय करायला लागलं माहीत नाही सर. आता आमचे शिक्षक काय करतात, शिक्षक आयुर्वेदाचं औषध देतात, आयुर्वेदिकचा शिक्षक औषध देतो, आयुर्वेदाचा माणूस इतिहास सांगतो, डॉक्टर हॉटेल टाकतायत. म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थाने NEP अगोदर लागू झाली, आपण उभं प्रयत्न करायला लागलो. तर अशा रीतीने एकंदर जर आपण बघितलं तर शिवरायांचं मात्र तसं नव्हतं. शिवरायांची जी पद्धत पाहिली आपण तर शिवरायांची पद्धत या असणाऱ्या इंग्रजांना केव्हाच त्या ठिकाणी कळून चुकलेली होती. आणि ही पद्धत सांगत असताना मला एक शिवरायांचं इंग्रजांच्या बाबतीतलं एक कोट त्या ठिकाणी किंवा इंग्रजांच्या बाबतीतला एक त्यांनी वापरलेला नुक्सा जो होता तो या ठिकाणी सांगावा असं वाटतोय. आपण पाहिलं 6 जून 1674 राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर शिवरायांना पैशाची गरज निर्माण झाली. शिवरायांना पैशाची गरज निर्माण झाल्यानंतर शिवरायांनी इंग्रजाकडून काही तांबं विकत घेतलं. तांबं विकत घेतल्यानंतर शिवरायांनी सांगितलं की आमच्याकडं पैसे नाहीत तर तुम्हाला आम्ही ड्राफ्ट देतोय. म्हणजे त्यावेळी आजचा ड्राफ्ट त्यावेळेला हुंडी म्हणायचं. शिवाजी महाराजांचं काय काय वर्णन करावं, म्हणजे कधी कधी असं वाटतं की गप्पा मारा माझ्यावर, मी भरपूर बोलेन 3 तास 4 तास, अनेक प्रश्नाची जंत्री माझ्या मनामध्ये होते. तर शिवाजी महाराज ज्यावेळेस निघायचे ना, असे स्वारीला निघायचे, निघत असताना शेकडो हजारो वतनदार, कुलकर्णी, पाटील, चौगुले हे बाजूला फिरायचे. कशाकरता बाजूला फिरायचे माहीत आहे का. महाराजांनी गाव जिंकलं की मला पटकन त्याचं वतन मिळेल. त्याच्याचबरोबर शेकडो अशा प्रकारचे सावकार बाजूला असायचे. काय गरज पडली की हुंडी त्याला देता येईल. त्यावेळेची जी काही पद्धत होती तर ती पद्धत वेगळ्या दृष्टीनं आपल्याला महत्त्वाची आहे. त्यावेळेस आजच्यासारखं म्हणजे 38 कलम जे काही लागत नव्हतं. एकदा शब्द दिला त्यांनी फक्त असं उच्चारल्या बाजूला की ओके ठीक आहे मला पैसे मिळाले. म्हणजे तुम्हाला एखादी वस्तू इथं घेतली आहे ती पैसे हैदराबादला त्या ठिकाणी पोचवायचे आहेत, फक्त इथल्या सावकाराला सांगितलं की पैसे पोचला म्हणायचं. अशा प्रकारची पद्धत होती. थोडंसं थांबून मी तुम्हाला याचं एक आदर्श उदाहरण देतो आणि पुन्हा इकडे येतो तांब्यावर. आपल्याला माहीत आहे की या देशामध्ये शिर्के कंपनी होती.
शिर्के कंपनी ज्यांनी भारतामध्ये फार मोठ्या अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शनमध्ये नाव कमवलं, त्या शिर्के कंपनीमध्येच मला आठवली, म्हणजे बांधकाम क्षेत्रातलं जे वाईच्या बाजूला असणारं पसरणे नावाच्या गावातले हे शिर्के, BG शिर्के त्यांचं नाव आहे. ग्रॅज्युएट झाले, पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्याने आपला व्यवसाय सुरू केला. फार मोठं कन्स्ट्रक्शन तिथं सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर शिर्केंना पहिल्यांदा दुबईचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर मिळायचं होतं. दुबईला ते गेले आणि दुबईचं त्या ठिकाणी गेल्यानंतर एक मध्यस्थी माणूस त्यांचा होता, तर त्याच्याकडून त्या राजाची भेट घेण्याकरता ते मध्ये गेले. राजाची भेट घेण्याकरता तिथलं काही राजेशाही आहे, तर तिथं मध्ये गेले आणि सांगितलं की हे कोण आहेत, हे अशा अशा प्रकारचे आहेत, त्यांचा असा असा अनुभव आहे. मग ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे, तर यांना म्हणले स्कीम आपली देऊन टाकायची आहे. त्यांनी राजाने फक्त हात केला, हां ओके चला बाहेर, काही नाही, कोण विचारलं नाही, काय नाही. ते बाहेर आले. शिर्केंना रात्रभर झोप नाही आहे, त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं हे. शिर्के म्हणले की एवढा मोठा प्रोजेक्ट मला पहिल्यांदा परदेशात मिळाला आणि म्हणून दुबई दाखवण्याचं काम शिर्केने केलं बघा 30-40 वर्षापूर्वी आपल्या मजुरांना. तर तिथं शिर्के जे आहेत, तर शिर्केंना रात्रभर झोप नाही आहे. मग आपल्याला उद्याच्याला हे काम चालू करायचं आहे आणि काम चालू करायचं म्हटलं तर पैसे पाहिजेत. मग पैसे पाहिजे म्हटल्यानंतर त्यांची जी मदर बँक होती, बँक ऑफ महाराष्ट्र, त्यांच्या चेअरमनला त्यांनी रात्री फोन केला, 1-2 वाजता फोन केला. म्हणले मला सर झोप येत नाही आहे, तर तुम्ही काय करा की याच्यावर मला चर्चा करायची थोडीशी, काय पाहिजे तुम्हाला, तर आम्हाला दुबईचं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे, तर मला पैसे पाहिजेत. काय हरकत नाही, तुम्हाला पाहिजे तेवढा मी त्या ठिकाणी असणारं लोन द्यायला तयार आहे, फक्त काय करा की वर्क ऑर्डर घ्या, एक त्यांनी जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचं लेखी घ्या, तुम्हाला 2 मिनिटात सँक्शन आहे. त्यानं सकाळ झाली, आता पुन्हा त्या माणसाला कशाला त्रास द्यायचा जो मध्यस्थी होता, म्हणून ते राजाच्या दरबारात पुन्हा त्या ठिकाणी गेले. तिथला असणारा पण ते गेले आणि आता वेटिंगला त्यांनी थांबलेले आहेत. वेटिंगला थांबल्यानंतर तेवढ्याच वेळामध्ये तो मध्यस्थी तिथं आला. त्यांनी सांगितलं की काल तुम्हाला असं सांगितलं ना, असं केलं एकदा, पुन्हा कशालाही काला. त्यांनी सांगितलं की आपल्याला हे पाहिजे, पैसे पाहिजे, तर लेखी ऑर्डर पाहिजे. अरे बापरे म्हणलं, तुम्ही वाचलात तो भयानक आहे, इथं लेखी मागाल गर्दन कलम करून जाईल. त्यांनी हात केला की विषय मिटला. तुला पाहिजे नेमकं काय सांगा. मग त्यांनी सांगितलं पैसे पाहिजेत. मग त्यांनी मध्ये त्यांना नेलं. मध्ये नेल्यानंतर सांगितलं की यांचा प्रोजेक्ट आता चालू करायचा आहे, यांना टोकन अमाऊंट दिली पाहिजे, किती पाहिजे. त्यानं सांगितलं 30%, त्यानं सांगितलं 50%, चला बाहेर. तर अशा प्रकारचं म्हणजे एकंदर आपण जगामध्ये काय काय शिकतो. मग शिवाजी महाराजांनी तशाच प्रकारे तांबं विकत घेतलं आणि तांबं विकत घेतल्यानंतर इंग्रज जो होता तो अधिकारी, त्या इंग्रज अधिकाऱ्याला त्यांनी हुंडी देऊन टाकली. हुंडी दिली आणि सांगितलं की हुंडी घ्या तुम्ही, म्हणजे चेक घ्या, आणि हा चेक आमचा कुठला आहे, गोळकोंड्याचा आहे, म्हणजे आजचा हैदराबाद तिथला चेक आहे. तिथला आपल्या निजामाचं अबुल हसन तानाशहा जो कुतुबशहा होता तिथलं, त्याचं काही देणं लागतं आहे, तर त्याच्याकडून तुम्ही पैसे घेऊ शकता. मग आता काय करायचं, तिकडे जायचं आहे. आपल्याला दुसरं एक जात सांगतो की आज जी मुंबई जी बसली, तुम्हाला मुंबई हे गावच म्हणा, केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळं बसलेलं गाव आहे. तिथं बेटं होती, काही नव्हतं. त्या कालखंडामध्ये आर्थिक राजधानी आपली सुरत होती. आता होऊ पाहते तो भाग वेगळा. तर तशा रीतीने एकंदर आर्थिक राजधानी सुरत होती. तर त्या सुरतेवर महाराजांनी 2दा आक्रमणं केली. 2दा आक्रमण केल्यानंतर ज्या वेळेस आता इथं सुरक्षित नाही आहेत हे जाणीव झाली, म्हणून त्यांनी राजधानी इकडं आणली मुंबईला. तर तशा रीतीने एकंदर ही हुंडी जी होती पहिल्यांदा मुंबईच्या गव्हर्नरकडे गेली. मुंबईच्या गव्हर्नरनं सुरतला पाठवली, कारण सेंटर आहे ते, तिथं हुंडी गेली. आणि तिथं हुंडी गेल्यानंतर ती हुंडी त्याच्यावर काय लिहायचं ते लिहिलं. तिथला जो असणारा जो काही कुणी होता कारकून, तो गेला कुठं, आता गोळकोंड्याला गेला. गोळकोंड्याला गेल्यानंतर तिथं आपल्याला तिथले जे राजदूत होते त्या राजदूतच्या कार्यालयामध्ये गेला आणि सांगितलं की आम्ही शिवरायांकडे आलो. तू तर आपला मराठी माणूस दिसला, हे पत्र तुमचंच आहे का. त्यानं सांगितलं माझंच पत्र आहे. मग माझं पत्र आहे म्हटल्यानंतर मला पैसे पाहिजेत. त्यानं सांगितलं की हा पैसे देण्याचा अधिकार मला नाही आहे. मग कुणाला आहे, आमचे इथले जे असणारे राजदूत आहेत त्यांचं नाव आहे प्रल्हाद निराजी. प्रल्हाद निराजीकडे तो अधिकार आहे. प्रल्हाद निराजी कुठं आहेत, त्यांनी सांगितलं रायगडाला गेलेत. रायगडाला गेलेले आहेत. ते कधी येणार आहेत माहीत नाही. मी काय करू, मी काय सांगू. झालं, तो 2 दिवस 4 दिवस राहिला. पुन्हा तो परत आला सुरतला. सुरतला आल्यानंतर सुरतमध्ये त्यानं सांगितलं की बाबा हे पत्र पुन्हा मुंबईला पाठवा. पुन्हा मुंबईला पत्र आलं. सोपं आहे का, त्यावेळेला काय असे गाड्या नव्हत्या, मी तासात पोचलोय तसं नव्हतं त्यावेळेला. गाढवावर, घोड्यावर, नदी नाले ओलांडत तुम्हाला पुढं जायचं आहे. मग तशा वेळेला पुन्हा पत्र सुरतला आलं, मुंबईला आलं. आणि मुंबईला त्यांचा जो वकील होता त्याचं नाव आहे फ्रान्सिस मॉलिवेर. या फ्रान्सिस मॉलिवेरला, या वकिलाला सांगितलं की तुला दुभाषी घे, नारायण शेणवी त्याचं नाव आहे दुभाषीचं, हे पत्र घ्या, तुम्ही हुंडी घ्या आणि रायगडाला जावा आणि तिथून पैसे वसूल करा. आता तो रायगडाला 2 जण आले. आपल्याला आश्चर्य वाटेल, पुन्हा दुसरं मला सांगतोय मी
की शिवाजी महाराज आता अँटी चेंबर कुणाचं, VIP कुणाचं मला माहीत नाही आहे देशात काय आहे. शिवरायांना भेटण्याकरता त्या कालखंडामध्ये आज लाच म्हणतो, मात्र नजराना द्यावा लागायचा खालच्या पदरांना. तेव्हा शिवरायांची कुठं भेट व्हायची, महिना 2-2 महिन्यानं. तशा प्रकारच्या नोंदी सापडत आहेत. शिवरायांना भेटण्याकरता सुद्धा मोरोपंतांना नजरानं दिलेली आहेत. म्हणजे तशा रीतीने एकंदर तो पाचाडला आला आणि पाचाडला आल्यानंतर मोरोपंतांची भेट घेण्याकरता 1 महिना गेला. मोरोपंत पिंगळ्यांची भेट घेण्याकरता 1 महिना गेला. मग मोरोपंताची कशी तरी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्यांची हुंड्या हातामध्ये घेतली. हुंड्या हातामध्ये घेतल्यानंतर मोरोपंतानं पटकन वाक्य उच्चारलं, पैसे अजून मिळाले नाहीत? 3 महिने झाले आता या दौऱ्याला, पैसे मिळाले नाहीत का? नाही पैसे मिळाले. काय झालं नेमकं? की अशा प्रकारचं तो तिकडे गेलो होतो आणि तिकडे गेल्यानंतर ते प्रल्हाद निराजी भेटले नाहीत. अरे काय तुम्ही चूक केलात, कालच आलं नाही का? प्रल्हाद निराजी कालच तिकडे गेलेले आहेत, महिनाभर तो इथं थांबलेला आहे आणि सांगितलं की तो तिकडे गेलेला आहे. आता मी काय करू? मग तुम्ही गोळकोंड्याला जा. अहो कसं शक्य आहे ह्या गोष्टी? मला काहीतरी द्या, मला कंपनी आदेश त्या ठिकाणी देते आहे. हां, एक आहे शिवराय मान्यता देतील किंवा नाही मला माहीत नाही आहे, मात्र मी माझ्या अधिकारात एक गोष्ट करू शकतो. तुम्हाला पैशाच्या बदल्यात काही गोष्टी मी देतो. तुम्हाला मी कोकणातले नारळ देतो, कोकणातले सुपारी असेल, कोकणातला असणारा भात देतो. ते चालतंय का बघा? त्यानं सांगितलं याची ऑथॉरिटी माझ्याकडं नाही आहे, मग मी काय करू? तू ठरव. तो ठरवण्यासाठी पुन्हा मुंबईला गेला. पुन्हा ते पत्र सुरतेला गेलं. पुन्हा सुरतेला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की 6 महिने झालेत, हे वेगळ्या प्रकारचा आर्थिक गनिमिकावा सुरू झालेला आहे. मग पुन्हा ते पत्र आल्यानंतर तो जो फ्रान्सिस मॉलिव्हेरला पुन्हा पत्र, तिथून पुन्हा आणखी रिटर्न, तशाच प्रकारचा प्रवास सुरू झाला. सुरतेवरून पत्र मुंबईला आलं आणि फ्रान्सिस मॉलिव्हेरनं सांगितलं की मी काही जाणार नाही, तिथं महिन्याची वेटिंग मी करू शकत नाही. नारायण शेणवीच्या हातामध्ये पत्र दिलं, तो दुभाषी आपला. आणि मग तो नारायण शेणवी ज्यावेळेस इथं आला, पुन्हा पाचाडला आला. पाचाडला आल्यानंतर पुन्हा महिनाभर वेटिंग, रायगडाला जाण्याची वेटिंग. खाली पाचाडला हे वेटिंग रूम होती, लक्षात घे, एक प्रकारची. पुन्हा पाचाडला 1.5 महिन्याच्या याच्यानंतर ज्यावेळेस महाराजाकडे गेला, महाराजाकडे पत्र पाहिलं, महाराजांनी पुन्हा ती हुंडी पाहिली. महाराज म्हणले 6 महिने झाले आणखी पैसे मिळाले नाहीत. माहीत नसेल का त्या माणसाला? आणखी मिळाले नाहीत? नाही म्हणले मिळाले नाहीत. मग काय झालं? त्यांनी सगळं वृत्तांत मागं इकडून आलो तिकडं गेलो. अरे तसं करायचं नसतं म्हटले. मग आपण असं करूया, पैसे तर आजही आपल्याकडं नाही आहेत, मग काय करायचं? मी तुम्हाला तांब्याच्या बदल्यात चांदी देतोय, चालतंय का म्हटले. हो, दिवसा तारे उमटले. त्याच्या पुढं मी चांदी घेतली आणि माणूस सांगतोय की मला चांदी, तांबं घेतलं आणि चांदी कशी म्हणतोय हा? अरे काय करायचं नेमकं? मग चालतंय का तुम्हाला? त्यानं सांगितलं बघूया. मग आता ते काय नेमकं करायचं? ती ऑथॉरिटी माझ्याकडनं आहे. पुन्हा आणखी ते सुरू झालं. मग विचारून बघा. आता त्यानं सांगितलं की बाबा काय कोणा पण आपलं महसूल करायचं, आता थांबून भागणार नाही, 6 महिने होऊन गेले. त्यानं म्हणलं ठीक आहे, मी ॲडजस्ट करतो, काय होईल ती होईल, देऊन टाका चांदी. निराजीला सांगितलं, आपल्या मोरोपंतांना सांगितलं, पिंगळ्यांना, पंतप्रधानाला, यांना आपल्या जामदारखान्यामध्ये घेऊन जा आणि मोजून तेवढ्या ह्याची चांदी देऊन टाका. त्यांना जामदारखान्यात नेण्यात आलं. तिथं असणारी चांदी मोजली. चांदी मोजल्यानंतर त्यांच्यापुढं हिशोबाचा कागद धरला. हिशोबाच्या कागदावर जी काही भाव होते ते भाव त्यानं बघितले. चांदीचा भाव 28 रुपये शेअर लावला. त्यानं म्हटला की चांदी आम्ही और इंग्रजा ईस्ट इंडिया कंपन्या जगामध्ये चांदी पाठवतोय, आत्ता चांदीचा भाव 23 रुपये शेअर आहे, तुम्ही 28 रुपये शेअर चांदी विकता. मोरोपंतानं हळूच वाक्य उच्चारलं, उंची लोक उंची पसंत, रायगड 4000 फूट उंचीवर आहे, आमचे भाव हेच आहेत, पटतंय का बघ, नाहीतर विचारला जा. तर अशा रीतीनं नाविलाज असतो तो चांदी घेऊन परत गेला. अशा प्रकारे इंग्रजांना सुद्धा टोपी घालणारा माझा शिवाजी राजा होता. या पाकिस्तानची काय मजा. तर अशा रीतीनं ज्यावेळेस दुसरं एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं की शिवाजी महाराजांविषयी आत्ताच सांगितलं तुम्हाला की कितीतरी उदाहरणं आपल्याला अशी देता येतील. शेवटपर्यंत माझ्या मते असं आहे की शिवरायांना आणि या औरंगजेब असेल त्यांची नजरानजर अजिबात झालेली नसावी. ते 5व्या रांगेत उभे होते, तिथं गोंधळ झाला होता आणि मग त्यांना घेऊन गेले होते. अनेक लोक अशी होती की शिवरायांना कुणी पाहिलेलं नव्हतं, शिवरायांना कधी ऐकलेलं नव्हतं. अनेक जगाच्या पाठीवर अशी लोक होती की त्याला आपण कुठलं इंटरनेट 5G आणा नाही तर आता 10G येऊ देत भविष्यातलं, मात्र शिवरायासारखी प्रसिद्धी कदापि होऊ शकत नाही आहे. कुणीच कुणाला पाहिलं नाही. शिवराय निघाले नुसतं एका गावातली दुसऱ्या गावाला तिसऱ्या गावाला माणसं सांगायची. कसं काय होतं या माणसाचं माहीत नाही आहे. आणि तशा रीतीने एकंदर ज्यावेळेस आम्ही पाहिलं की शिवाजी महाराज आग्र्याला गेल्यानंतर जी घटना मी तुम्हाला सांगायला लागलो होतो की शिवाजी महाराज आग्र्यातून निसटले. आता शिवाजी महाराज आग्र्यातून निसटल्यानंतर मागा सांगितलं की थेवनेनं वर्णन केलं ते सोडून द्या. औरंगजेबाच्या समोर ज्यावेळेस ही घटना आली
कारण का की कालपर्यंत तिथला असणारा फौजदार फौलाद खान त्याचं नाव आहे. फौलाद खान खिडकीतून चक्रा मारत होता. आज म्हणतो ना त्याला कमांडोचं कडं, तशा प्रकारचं त्रिस्तरीय कडं होतं महाराजांना. स्वतःचा अंगरक्षक वेगळे, त्या रामसिंगचे जे असणारे राजपूत वेगळे होते, त्याच्यानंतर यांची फौज आणि पुन्हा असणाऱ्या तटबंदीनंतर चौक्या बसवल्या होत्या गावाला सगळ्या. तर अशातून महाराज तिथून निघून गेलेले आहेत. अशा वेळेला फौलाद खानानं ही ज्यावेळेस खबर त्याच्या पुढं आली आणि खबर आल्यानंतर फौलाद खान जो होता धावत धावत या अफजल खानाकडे गेला, औरंगजेबाकडे गेला आणि औरंगजेबाला सांगितलं शिवा भाग गया, शिवा भाग गया. त्यानं सांगितलं की कैसा भाग गया. तो म्हणतोय पता नहीं, अभी मुझे पता नहीं है, अभी तो इधर था, ना जाने आसमान में उड़ गया क्या जमीन में घुस गया. कसा घुसला आणि कुठं गेला मला माहित नाही, त्याला शोधून आण, तुम्ही वर्दी द्या, त्याच्यावर बक्षीस लावा, कुठं असतील तिथं शिवाजी महाराजाला या ठिकाणी माझ्यासमोर हवाली करा. मग हवाली करा म्हटल्यानंतर जागोजागी तशा प्रकारचे जे निरोप गेले. आणखी जे फौज होती अलर्ट झाली. फौज अलर्ट झाल्यानंतर शिवाजी महाराज काय आपली जी काही स्ट्रॅटेजी म्हणता येईल आपल्याला, जे काही सर्व काही आपल्या जे काही संकेत असतील हे सर्व त्या माणसापुढं फेल आहेत कधी कधी. कारण काय की आपण जर कुठं अडचणीच्या ठिकाणी अडकलो, आपला अपघात होता आता वाचलो, कुठं भांडणं झाली तर आपण म्हणतो की गाव लवकर जवळ करा, घर जवळ करा, शब्द आपल्याकडं घर जवळ करा. शिवाजी महाराज हे घर नाही तर स्वराज्य जवळ करणारे होते आणि म्हणून शिवाजी महाराजांनी उत्तरेकडे येण्याच्या ऐवजी दक्षिणेकडे उलट्या दिशेला गेलेत. उत्तरेकडे गेले, आपलं तिकडं पलीकडे गेले आणि काशीमध्ये गेल्यानंतर संभाजीराजे 8-9 वर्षाचा बाळसोबत आहे आणि या असणाऱ्या संभाजीराजे जर आपण पुढं चालायला लागलो अडचणीच्या प्रसंगी संभाजीराजांना पुढं हा प्रवास पेलणार नाही आहे. एक तर शत्रू पाठीवर लागलेला आहे आणि म्हणून तिथं काशीजी विसाजी आणि कृष्णाजी पंत जे होते आपले महाराष्ट्रातले त्यांच्याकडं शिवाजी महाराजांनी या असणाऱ्या शंभूजी राजाला त्या ठिकाणी ठेवलं आणि मार्गाक्रमण त्या ठिकाणी करत निघाले. मार्गाक्रमण करत निघत असताना त्यांचं वेषांतर जर आपण पाहिलं तर कधी भिकाऱ्याचा, कधी असणारा फकीराचा पोशाख आहे, कधी संन्यासाचा पोशाख आहे, कुठला पोशाख घालत होते सांगता येत नव्हतं. शिवरायांचं जी काही ही रणनीती होती त्या शिवरायांच्या रणनीतीला तेवढ्याच थोडीशी एक माणूस त्यांच्याकडे होता. त्यापैकी एक म्हणजे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक हा गुप्तहेराचा प्रमुख आहे. आपण जी लोक गुप्तहेर यंत्रणेवर वाचत असतील तर अधिकारवाणीने मी सांगतो की सर्व पुस्तकं माझ्या दृष्टीने चुकीची आहेत. कारण का की गुप्तहेर यंत्रणा एवढी गुप्त होती की त्यांच्याविषयी कुठेही रेकॉर्ड सापडत नाही, कुठेही रेकॉर्ड सापडत नाही आहे. मात्र बहिर्जीचं नाव 2-3 ठिकाणी सापडतं आहे. तर तो बहिर्जी रस्ता साफ करण्याचं काम करत. रस्ता साफ म्हणजेच पुढं एकंदर जसे पायलट गाड्या असतात तसं वेगवेगळ्या प्रकारचं जी काय असेल तिथं गुप्त माहिती घ्यायचा आणि त्याचे जर पोशाख याचे बघितले ना या माणसाचे कशी जन्माला माणसं देवानं घातले असतील कधी कधी असं वाटायला लागतो याचं. ज्यावेळेस सुरतेला गेला होता तिथं सुरतेला गेल्यानंतर सुरत लुटण्यापूर्वी महाराज नुसते असे पाठीमागं हात बांधून उभा राहिले आणि हे सांगायचा हा की इथं खोत म्हणल्यानंतर तिथं धन लागायचं. अरे म्हणायची काय ह्या माणसाला आतलं दिसतंय काय, म्हणजे एवढी यंत्रणा त्याची अशा प्रकारची सक्षम तो लावायचा. एखाद्या घरामध्ये जर गेला तर अगोदर सांगायचं मला भिक्षा द्या माय, पोशाख तशा प्रकारचा आहे त्याचा. भिक्षा वाढून आली त्याला वाटले घरामध्ये मला पुन्हा उभं ठसका लागायचा, पाणी दे आणि सगळं सेटलमेंट करून तो पुढच्या दिशेला लागायचा. तसं तो ज्यावेळेस आग्र्यामध्ये राहतोय, आग्र्यामध्ये राहत असताना सुद्धा त्यानं अवल्याचा पोशाख परिधान करून औरंगजेबापर्यंत पोचला होता आणि औरंगजेबाला आदल्याच दिवशी त्याच्या डोक्यावरती पीस मारून सांगितलं होतं की तुझं उद्या सकाळी भलं होणार आहे. ते भलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला झालेलं आहे. तर तशा रीतीनं हा असणारा बहिर्जी नाईक शिवरायांना तिथं कव्हर करत पुढं जातोय. शिवराय त्याचे राजे आहेत. कधी कधी असं व्हायचं की शिवाजी महाराजांचा पोशाख शिवाजी महाराज सुद्धा या बहिर्जीला ओळखू यायचं नाही. आणि मग या बहिर्जीकडे एक खून होती. काही पुस्तकामध्ये सांगितलं होतं की त्याच्याकडे इथं बेलाचं सोन्याचं पान छोटंसं होतं. ते दाखविल्यानंतर लक्षात यायचं की हा बहिर्जी आहे. आणि अशा वेळेला एक फकीर जो होता, एक फकीर रस्त्यानं चाललेला आहे. फकीर जात असताना पुढच्या बाजूला 5-6 घोडे घेऊन एक व्यापारी यायला लागला. व्यापारी येत असताना त्यानं बघितलं की 6 घोडे समोर दिसले. फकीर घोड्यावरून उतरला आणि घोड्यावरून उतरून त्या असणाऱ्या व्यापाऱ्याला मधलं घोड्याकडे बोट केलं आणि सांगितलं की या मधल्या घोड्याची किंमत काय. मधल्या घोड्याची किंमत विचारतोय. आश्चर्य वाटलं व्यापाऱ्याला. त्याला वाटलं की वा हे मधला आपला घोडा आहे, सर्वात ह्या 6 मधला 1 नंबरचं घोडा आहे आणि या फकीरानं घोडं कसं काय विचारलं असो. त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं सांगितलं फकीराला, अरे बाबा तुला काय करायचं आहे फकीरा, जाऊ दे ना तू, जा ना, मला तुला घोड्याची किंमतीहून तुला काय करायचं, अरे तुझी किंमत बोल म्हणला फक्त. त्यानं सांगितलं की 15 अश्रपा. 15 अश्रपा किंमत सांगितल्याबरोबर त्यानं कमरेची थैली काढली, त्याच्या हातावर त्या ठिकाणी थैली टाकली.
घोड्यावर या फकीरानं टांग टाकली. टांग टाकून भरधाव वेगानं ती फकीर जो होता घोडं घेऊन निघून गेला. निघून गेल्यानंतर फकीर 2 मिनटं तरी त्याला थेवेनं आठवलं का काय मला माहीत नाही. तो लागला बोलायला, तो मला काय ही जादू झाली, एक फकीर आला काय, ती पैसे टाकले काय, निघून गेला, मला काहीच कळलं नाही. मला अरे जागं हो झाला तो. आणि म्हणला पैसे तर बरोबर आहेत का नाही, मेनच घोडं नेलं, आपलं मुख्य घोडं नेलंय, नेमकं काय पैसे दिलेत का नाही. म्हणून तिनं थैली उकलली आणि थैली उकलल्यानंतर पैसे मोजले. त्याच्यामध्ये निघाले 40 अश्रफा. घोड्याची किंमत किती आहे? 15 अश्रफा. ही तर सापडत आहे 40 अश्रफा. त्याच्या मनामध्ये काय वीज चमकली माहीत नाही. तो पैसे असं वाजवायला लागला आणि वाजवत वाजवत त्यानं एक वाक्य उच्चारलं, ये कहीं शिवाजी तो नहीं था, ये शिवाजी तो नहीं था, ये शिवाजी हो सकता है, ये शिवाजी था. वेडासारखं तो बडबडायला लागला आणि सांगितलं की मी जर औरंगजेबाकडे गेलो आणि जर ही कथा सांगितली तर मला मोठा इनाम मिळेल. मी शिवाजीला पाहिलंय, शिवाजीच्या मागावर माणसं जातील, त्याला पकडतील, मला जहागिरी मिळेल. आणि म्हणून त्यानं घोडे बाकीचे तिथं टाकले. धावत धावत तो गेला, आग्र्याला गेला, कुर्निसात घातला आणि या असणाऱ्या बादशहाच्या पुढे उभा राहिला आणि त्याला सांगितलं, मैंने शिवाजी को देखा है, हां ये शिवाजी हो सकता है, मैंने शिवाजी को देखा है. याला म्हणले अगोदर थंड करा, नेमकं काय बडबडा लागला हे काय कळणं गेले, तू काय म्हणतो सांग एकदा. मग त्यानं सगळा वृत्तांत सांगितला की उडून फकीर येत होता, मी असं जात होतो, त्यावेळेला माझ्याकडे 6 घोडे होते. त्यानं सांगितलं की मधलं घोडं मला पाहिजे. मग मी त्याला 15 सांगितलं, त्यानं 40 पैसे म्हणजे 40 अश्रफा दिल्या, थैली देऊन टाकली आणि तो तसाच निघून गेला. मग त्यानं सांगितलं ह्याचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध काय? संबंध आहे. त्यानं सांगितलं बादशहा संबंध आहे. कारण का की नजरेवरनं जनावर पारखणारा आणि त्याच्यासाठी पाहिजे तेवढी किंमत देणारा एकच माणूस असू शकतो, त्याचं नाव शिवाजी महाराज आहे. म्हणजे ज्यांनी कधी शिवरायांना पाहिलं नाही तशा प्रकारचा माणूस सुद्धा शिवरायांना फक्त नजरेवरनं अंदाजावरून सांगतोय. मग त्यावेळेला त्यानं आपल्या प्रधानाला विचारलं की बाबा रे, ही घोड्यावर आलेला फकीर पुन्हा घोडं का घेतलं? त्यानं घोड्यावर आलेला फकीरानं पुन्हा घोडं का घेतलं? त्यानं सांगितलं की शिवाजी महाराज आहे, एवढा मोठा टप्पा 50-60 किलोमीटरचा टप्पा तो पार करतोय, त्याला घोडं टिकत नाही आहे, म्हणून तो सारखं घोडं बदलत आहे. औरंगजेबाचं वाक्य त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मोगल दरबाराच्या बातमीपत्रातलं ते सांगतंय, ते घोडे तो बदला होंगे, घोडे बदले होंगे, लेकिन कमर वही आहे ना. काय सांगावं त्यांचं वर्णन. तर अशा रीतीनं हे शिवाजी महाराज ज्यावेळेला आपण पाहिलं की पुढं मार्गाक्रमण करीत असताना ज्यावेळेस आपल्या राज्यामध्ये पोचले आणि आपल्या राज्यामध्ये पोचल्यानंतर पुन्हा एक घटना त्या ठिकाणी घडली. पुन्हा त्यांचं वेषांतर चालूच होतं. वेषांतर चालू झाल्यानंतर आपल्या राज्यात आलेत, आता आपला पोशाख करूया. त्यांनी संन्यासाचा आपल्या बैरागीचा पोशाख केला आणि बैरागीचा पोशाख केल्यानंतर म्हणावं काय चाललंय जगामध्ये बघावं आपल्या राज्यामध्ये. आणि म्हणून एका झोपडीच्या दरवाजाला गेले. दरवाजा खटखटला, तिथं म्हातारी त्यांना दिसली आणि म्हातारी दिसल्यानंतर म्हातारीला सांगितलं की बाबा मला काहीतरी पीठ दे थोडंसं. तिने सांगितलं यार सकाळची वेळ आहे, एवढा मोठा बैरागी एवढा संन्यासी माझ्या दाराला आलेला आहे, तू जेवूनच जा. मग तिने जेवायला वाढलं. महाराज तिथं बसले आणि महाराज बसल्यानंतर कोकणामध्ये भात खातात तशा रीतीने एकंदर त्या म्हातारीनं जो भात होता तो भात महाराजांना वाढला. महाराजांना भात वाढल्यानंतर पुन्हा ती मध्ये गेली, गरम गरम असणारे वरण वगैरे आणलं आणि वरण आल्यानंतर ती वरण वतायला लागली, तेवढ्यात ती मागं सरकली. अरे बापरे, काय झालं आजी माय? त्याने सांगितलं की अरे म्हणले तू शिवाजीसारखाच आहे. म्हणले कसं काय ओळखलं ह्यानी? त्याला मोगलांना ओळखवायला नाही, ह्यांना ओळखवायला नाही, दाढी वाढलेली आहे आणि काल तर मला बहिर्जीनं ओळखलं नाही आणि आता तू सांगते की शिवाजीसारखंच आहे बाबा तुझं. महाराज चमकले. कसं काय? तसं नाही रे म्हणले, माझा राजा सारखा तुझ्यासारखा आहे बघ. म्हणले कसं काय? माझ्यासारखा दिसतो? नाही रे, तुझ्यासारखा या दृष्टीनं आहे की माझा राजा, मी आत्ता तुला वरण वाढलं, तू आळण केलं आणि त्याच्यामध्ये वरण घेणार आहे, तसा माझा राजा अगोदर आपले असणारे स्वराज्य जी तटभिंत असेल तर तटभिंत फिक्स करतो आणि मग राज्य करतो. ही आहे शिवरायांची रणनीती. एका म्हातारीला सुद्धा त्या ठिकाणी माहीत झाली होती हे शिवरायांचं स्वराज्य होतं. ज्यावेळेस मग महाराज तिथं पोचले, तिथं पोचल्यानंतर जिजाऊनीसुद्धा सुरुवातीला ओळखलं नव्हतं. मात्र आपल्याला माहीत आहे की शिवरायांच्या बाबतीतलं वर्णन करावं तेवढं कमीच असतंय. शिवरायांचं तोषण आपण वर्णन करतो, मात्र त्या घराण्याचा कधी आपण अभ्यास करीत नाही आहे. शिवरायांच्या घराण्याचा जर तुम्ही भोसले कुळाचा अभ्यास केला, मालोजी राजापासून आजोबा इंदापूरच्या युद्धामध्ये मारले गेले, चुलते असेल भातवडीच्या युद्धामध्ये मारले गेले, शिवरायांचे थोरले भाऊ संभाजीराजे कनकगिरीच्या युद्धामध्ये मारले गेले. संभाजीराजांचं बघितलं आपण, संभाजीराजे हाल हाल करून त्या ठिकाणी ठार मारण्यात आलेला आहे. दुसरे असणारे जे त्यांचे राजाराम
दुसरा जो मुलगा होता ते 30व्या वर्षी वारले गेले. शिवरायांना सुद्धा आयुष्य काय मिळालं, 50 वर्षाचं आयुष्य मिळालं. सुनबाई ज्या होत्या त्यांच्या, ताराबाई साहेब 34 वर्ष नाताच्या जेलमध्ये होत्या. सकवारबाई शिवरायांच्या शिवरायांच्या पत्नी ज्या आहेत औरंगजेबाच्या कैदेत त्या ठिकाणी वारलेल्या आहेत. आणि ज्याला घराण्याची इज्जत आपण म्हणतो तर त्या असणाऱ्या येसूबाई, त्या येसूबाई मोगलांच्या कैदेमध्ये 27 वर्ष होत्या. तरणी बांड गेलेली ती असणारी माऊली अगदी जुल्फ घेऊन पांढरी त्या ठिकाणी आलेली आहे. स्वराज्यासाठी ते आलेले आहे ना. तर तशा वेळेला ज्यावेळेस हे जिजाऊंच्या समोर उभा राहिल्यानंतर संभाजीराजांच्या बाबतीत आपण बघितलं तर 1.5 वर्षाच्या असतानाच सईबाई साहेबांचं निधन झालेलं होतं. सईबाई साहेबांचं निधन सुद्धा वेगळ्या प्रसंगी झालेलं आहे. अफजल खान चालून आलेला होता. अफजल खान चालून आला त्याच दरम्यान इथं सईबाई साहेबांचं निधन झालं. त्यांना 10वा 13वा करायला महाराजांना वेळ मिळालेला नव्हता. अंत्यविधी उरकून ते पटकन प्रतापगडाला आले होते. आणि संभाजी महाराजांना धाराव गाडेकर नावाच्या एका स्त्रीचं दूध पाजून मोठं केलं होतं. आणि हे मोठं करण्याचं काम जिजाऊ साहेबांनी केलं होतं. आणि जिजाऊ साहेबांनी केल्यानंतर आपल्याला सांगावंसं वाटतंय की जो नातू असतो, नाताचा पहिला मित्र म्हणजेच आजोबा असतो आणि आजोबाचा शेवटचा मित्र म्हणजेच नातू असतो. तर तशा रीतीने एकंदर त्यांची संपूर्ण जे जीव होता आपल्या संभाजीराजावर होता. आणि म्हणून जोपर्यंत जिजाऊ जिवंत होत्या तोपर्यंत या घरामध्ये खुट्ट वाजलेलं नव्हतं. आणि अशा वेळेला या जिजाऊंचे लक्ष कुठं लागलं होतं, माझ्या नाताकडे लागलेलं आहे. मुलगा तर आहेच आहे, मात्र नातू कुठं आहे यांचं लक्ष गेलं. संभाजीराजे दिसत नाही आहेत. त्यांनी सांगितलं, काय कठोर असेल मन त्यांचं आणि काय कठोर मनानं त्या माऊलीनं ऐकलं असेल, संभाजीराजांचं निधन झालेलं आहे. त्यांनी सांगितलं संभाजीराजांचं निधन झालेलं आहे आणि योगायोगानं उद्याच 10वा आहे. अहो 10वा घातला गेला, 13वा घातला गेला. संभाजीराजांचा जिवंतपणी आपल्या मुलाचा स्वराज्यासाठी देशासाठी अशा प्रकारचं 10वा घातणारा जगाच्या पाठीवर कुणीही व्यक्ती असू शकत नाही, फक्त शिवाजी महाराज. म्हणून पुन्हा एकदा माणसाला मला मुजरा करावं असं वाटतं. एवढं अशा प्रकारचं सहन त्या माणसाने केलं. तर हे सहन होत असताना ज्यावेळेस आतल्या घरातल्या आपल्या हालचाली मी पाहिल्या, आज आपण बघतो की वडिलाला वडील म्हणत नाही, कुणी भावाला भाऊ म्हणत नाही. त्या ठिकाणी हे सुद्धा आदर्श शिवरायांचा प्रत्येक टप्प्यातला आदर्श घ्यावा. आता शिंदे सरांनी सांगितलं की आम्ही निबंध स्पर्धा घेतो. मी सर या कोरोनाच्या कालखंडामध्ये कोरोनामध्ये सर्व जग झोपला असताना मी अध्यक्ष म्हणून काम करत असताना सर्वात जास्त कॉन्फरन्स घेतल्या. 3 वर्षामध्ये 4 कॉन्फरन्स घेऊन 550 पेपर छापले. आणि त्याचबरोबर ऑनलाईन शिवरायांच्या निबंध स्पर्धा घेतल्या. तर त्याला आपल्याला असं वाटेल 75 ते 80 लाख लोकांनी प्रतिसाद दिला होता. तर अशा रीतीनं छत्रपती शिवाजी महाराज जे होते या शिवरायांचं वर्णन करत असताना मग मला एक वेगळं सांगायचं होतं की शिवाजी महाराजांचं जे आयुष्य असेल बारकाईनं आपण ज्यावेळेस अभ्यास करतो तर तशा वेळेला शिवरायांच्या वाटेला सुद्धा काय आलं, केवळ आणि केवळ नेहमी शिवराय म्हणलं की तलवार, दुसरा आपण दाखवत नाही आहे. शिवरायांचे वेगळे पैलू का, त्यांच्या पत्नीचा अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे, आईसाहेबांचा अभ्यास केला पाहिजे, मुलाचा अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या सावत्र भावाचा त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी कर्नाटक स्वारी आखली होती, कर्नाटक स्वारीवर जेव्हा शिवाजी महाराज गेले होते त्यावेळेला आपल्याला माहीत आहे की भागानगर वगैरे हे राज्य केलं. आणि पुन्हा त्यानंतर गेले तंजावर परिसरामध्ये. तंजावर परिसरामध्ये गेल्यानंतर एक घटना तिथं घडलेली होती. तर ती घटना किती म्हणजे काय काय वर्णन करावं. शिवराय त्या गडावर तिथं थांबलेले आहेत. गडावर थांबल्यानंतर सकाळची वेळ आहे. सकाळच्या वेळी ते पाहतायत तर कुणी तर सांगितलं त्यांना की बाहेर खूप गर्दी झालेली आहे. त्यांना वाटलं की काय अडचण घेऊन लोक आलेत का, काय प्रकार आहे हा. त्यांनी सांगितलं येऊ दे त्यांना मध्ये. त्यांनी सांगितलं की आम्ही या परिसरातले पूर्ण सावकार आहोत, मग तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला कोण त्रास देते का. त्रास वगैरे काही नाही हो, त्रासाचं सोडून द्या. तुमचं नाव एवढं ऐकलंय राजे, हे संपत्ती संपूर्ण तुमच्या चरणी अर्पण करतो, आमच्यावर राज्य करा. अशाही प्रकारची लोक तिथे भेटली. आणि तशा वेळेला त्यांचे जे बंधुराज होते बऱ्याच वर्षानंतर व्यंकोजी राजे, शिवरायांना 8 सावत्र भाऊ होते. 8 सावत्र भाऊ शिवरायांना, म्हणजे सावत्रचं काय असतं आपल्याला आजही माहीत आहे. आणि संपूर्ण जो वाटा असेल, जो असणारा शहाजीराजाने निर्माण केलेलं राज्य, त्यांना मिळालेलं राज्य, हे संपूर्ण व्यंकोजीकडच्या ताब्यामध्ये होतं तंजावरला. मग आपल्यासारखा म्हणतं की मलाही अर्धा वाटा वडिलाचा मिळाला पाहिजे. मात्र त्यांनी सांगितलं की नाही, आपण दोघं मिळून व्यवस्थितपणे राज्यकारभार करू. मी इकडं राज्यकारभार करतोय आणि तू तिकडं राज्यकारभार कर, याची चर्चा करण्याकरता तिरुवल्लच्या एका असणाऱ्या मंदिरामध्ये दोघांची बैठक भरली. आणि बैठक भरल्यानंतर त्यांना काय वाटलं माहीत नाही, व्यंकोजी राजे न सांगता तिथून रात्रीच निघून गेलेत. काय वाटलं असेल भावाला ह्या, अरे म्हणले ह्याला काय लागते. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर सैन्य पाठवलं. आणि दुसरा एक जो सावत्र भाऊ होता त्यांचं नाव आहे संताजी, नरसाबाईचा मुलगा संताजी, म्हणजे शिवरायांचा सावत्र भाऊ, त्यांचा त्या ठिकाणी पराभव केला. पराभव केल्यानंतर हे जी व्यंकोजी राजे आहेत,
व्यंकोजीराजे पूर्णपणे खिन्न झाले. माझा पराभव झाला, माझ्या भावाच्या हातून माझा पराभव झाला, आणि म्हणून त्यांनी अन्नत्याग केला. शिवाजी महाराज दुसऱ्या टप्प्याला निघून गेले आणि त्यांच्या कानावर ज्यावेळेस बातमी गेली की व्यंकोजीराजांनी अन्नत्याग केला आहे, सावत्र भावाने अन्नत्याग केला आहे, आपल्यासारखं असेल तर आपल्याला माहीत आहे काय आपली म्हणजे मनस्थिती होईल. बरं झालं म्हणून आपण. मात्र त्यांनी सांगितलं, पत्र पाठवलं आणि ते पत्र कुणाच्या नावानं नाही, भाऊजाईच्या नावानं, दीपाबाईच्या नावानं पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं, चिंता कोण गोष्टीची, भावाचा हात मस्तिका असता तुम्हा काय उणे. म्हणजे सावत्र भावाचा तुमच्यावर, भावाचा तुमच्या मस्तकावर हात असताना तुम्ही काय उणे, का कशाला चिंता करतात. जेवढं आतापर्यंत जिंकले ना, दीपाबाई तुमच्या चोळी बांगडी करता मी दान देत आहे. एवढा मोठा राजा तो. तर अशा रीतीनं आपल्याला पुन्हा वेगळ्या घटनेवर इथं घेऊन जायचं आहे की त्यांच्या मनामध्ये भाव असले पाहिजेत की जे शहाजीराजांनी मिळवलेलं राज्य होतं, ते शहाजीराजांनी मिळवलेलं राज्य कुणाला मिळालेलं आहे, माझ्या भावाला मिळालेलं आहे. मात्र यांचे जे काही संबंध होते ते वेगळ्या प्रकारचे संबंध होते आणि आपल्या मुलाचं राज्य कसं चाललंय हे बघण्याकरता 1662ला ज्यावेळेस शहाजीराजांनी इकडं दौरा आखलेला आहे. आता जर आपण पाहिलं तर शिवाजी महाराज हे आदिलशहाचे खऱ्या अर्थानं बंडखोर आहेत. इथले देशमुख होते ते. इथं बंडखोरी केलेली आहे. इथं बंडखोरी केली असेल आदिलशहाच्या विरोधात, तर तिथं आदिलशहा त्यांच्या दरबारामध्ये चाकरी करतात शहाजीराजे, त्यांची अवस्था काय झाली असेल. मात्र त्यांनी एका शब्दामध्ये विषय मिटून टाकला होता, पोरगा माझ्या ऐकण्यात नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. पोरगा काय करतोय जगाला माहीत आहे. तर तशा रीतीने एकंदर मग जरा स्थिर स्थावर झालं, अफजलखानाचा बंदोबस्त झाला आणि मग ज्यावेळेस ते 1662ला आले, शहाजीराजे पहिल्यांदा तुळजापूरला आले. तुळजापूरला आल्यानंतर त्यांची भेट ठरली जेजुरी गडाला. जेजुरी गडावर जर तुम्ही गेलात तर तिथं पायऱ्या चढत असताना उजव्या बाजूला भेटीचं तिथं फार अशा प्रकारचं स्टॅच्यू किंवा ते दाखवलेलं आहे, व्यवस्थित सैनिक वगैरे दाखवलेले आहे. तिथं भेट ठरली होती. बघा कोण आहे हे, वडील आहेत. लाड कोणाचा करतायत, सावत्र भावाचा लाड करतायत माझ्या. मात्र वडील आहेत ते. वडील आल्यानंतर त्यांचं स्वागत कशा प्रकारे केलं गेलं बघा, बखरीमध्ये छान वर्णन आहे. ज्यावेळेस दोघांची भेट बऱ्याच वर्षानंतर शिवराय आता वाढायला लागले आहेत, त्यांचा वचक आता दक्षिणेपर्यंत उत्तरेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. सर्व जग, इंग्रज त्यांची दखल घेत आहेत. कारण का, अफजलखानाला मारल्यानंतर ही जी बातमी होती या असणाऱ्या इंग्रजांनी लंडन गॅजेट नावाच्या पेपरमध्ये फ्रंट पेजला छापलेली होती. म्हणजे आपल्याला माहीत असलं पाहिजे की 1660 रोजी पर्यंत इंग्रजमध्ये किंवा इंग्लंडमध्ये जवळपास 27 ते 28 न्यूजपेपर निघत होते. तिथं फ्रंट पेजला बातमी आहे. आणि अशा वेळेला ज्यावेळेस आपले वडील इथं भेटायला आल्यानंतर त्यांचे भाव बघितले आपण, तर पहिल्यांदा सांगितलं जातं की ते ताट एक जे आपण तुपाचं ताट आहे तिथं केलं गेलं. दोघांचं जे मुखदर्शन त्या ठिकाणी मी दोघांनी एकदम बघायचं आहे तशा प्रकारचं सिंहावलोकन त्या ठिकाणी झालं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण पालखीत विराजमान व्हावं. पालखीत शहाजीराजांना हाताला धरून त्या ठिकाणी बसवण्यात आलं आणि त्याच्यानंतर वडिलाचे जोडे हातामध्ये घेतले, पालखीला खांदा देऊन पालखी चालायला लागली. अशा प्रकारचं वर्णन आहे. म्हणजे वडिलाप्रती कशा प्रकारचे भाव हा माणूस आखत होता किंवा त्याचं काय होतं. तर हे होत असतानाच ज्यावेळेस आपण पाहिलं की शिवरायांचं राज्य का घडलं, शिवरायांचं राज्य का घडलं याची एक थोडीशी कथा सांगून मी थांबण्याचा इथं प्रयत्न करेन. मी बोर्ड रस्त्याला येत असताना पाहत असतो की तिथं बोर्डवर लिहिलं असतं, एखाद्या वरच्या असणाऱ्या नेत्याचं नाव असतं, खालच्या बाजूला जो कोण त्याचा कार्यकर्ता असतो आणि तो खाली एक वाक्य असतं, तुमच्यासाठी काय पण. मी सांगितलं घरी विचारले का, तर तशा रीतीने एकंदर त्या असणाऱ्या कार्यकर्त्याला तुमच्यासाठी काय पण याचं वाक्य ज्यावेळेस मी पाहिलं तर त्यावेळेला एक कथा आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकलेले होते, सलाबद्ध जंग सिद्धी झोरनं तो वेढा घातला होता. सप्टेंबरचा महिना आहे. म्हणजेच एकंदर पन्हाळ्याला जर गेला तर 3000 मिलीमीटर पाऊस पडतो, आपला 800 मिलीमीटर पाऊस आहे. तर ज्यावेळेला वेढा जो होता घट्ट अशा प्रकारचा 16 किलोमीटरचा घेर आहे आणि जो वेढा चालू आहे, 2 महिने झालं 3 महिने झालं वेढा उठत नाही. शिवरायावर कुठलंही संकट एकदम चालून आलेले आहेत. एकामागून एक संकटाची मालिका म्हणजे शिवाजी महाराज होते हो. तर तशा रीतीने एकंदर ज्यावेळेस इथं याचा वेढा चालू होता त्याच वेळेला शाहिस्ते खान तिकडून चालून आलेला होता. तो शिरवळपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. जिजाऊमध्ये रायगडाला अडकलेले आहेत, राजगडाला होत्या. जिजाऊंना माहीत आहे की आपलं पुन्हा एकदा लेकरू संकटात आलेलं आहे. एका बाजूला शाहिस्ते खान येतो आहे आणि इथं सिद्धी जोहरनं वेढा टाकला आहे. तशा वेळेला त्यांनी नेताजी पालकरला बोलवून घेतलं आणि नेताजी पालकरला सांगितलं, अरे वेड्याचं काय झालं, वेढा उठवायला काय अडचण आहे तुला. त्यानं सांगितलं मी प्रयत्न करतोय मात्र त्याच्यामध्ये यश येत नाही आहे. जिजाऊंनी सांगितलं बघ 2 दिवस जमतंय का, नसेल तर मी तलवार घेते आणि सिद्धी जोहरचं डोचकच मारते. अशा प्रकारचं वर्णन आहे तिथं. म्हणजे कशा प्रकारची प्रेरणा हे जिजाऊ देत आहेत. मग शिवराय
शिवराय म्हणजेच मगाच सांगितलं, मनगटातले शिवराय वेगळे आहेत, डोक्यातले शिवराय वेगळे आहेत, मनातले शिवराय वेगळे आहेत. प्रत्येक गोष्टी त्यांची मनामध्ये चालू असायची. आणि म्हणून शिवरायांचं हे वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, शिवराय एक भुक्यारी होते. शिवरायांचं एकच टाईम जेवण होतं, 10 टाईम जेवत नव्हते ते. शिवराय एकदाच जेवायचे, संध्याकाळी पुन्हा फलाहार करायचे. पुन्हा एकदा सांगितलेलं आहे, शिवरायांनी कुणाची चेष्टा केल्याचं उदाहरण सापडत नाही आहे. शिवराय जे बोलायचे एकतर धार्मिक गोष्टी, साधू संत कसे आहेत तिकडला असणारा, मग त्याच्यामध्ये जातपात शिवरायांच्या पुढं नव्हतीच. आणि त्याच्याचबरोबर प्लॅनिंग असायची, कशा प्रकारच्या प्लॅनिंग आहेत हे शिवराय विचारायचे. तर अशा रीतीनं या सिद्धीजोरनं वेढा घातल्यानंतर नेमकं काय चाललंय त्यांच्या मनामध्ये काहीच माहीत नव्हतं. अशाच वेळेला त्यांच्या कानावर कोणतरी सांगितलं होतं, त्यांना सांगितलं होतं की बाजूला नेबापूर नावाचं गाव आहे, पन्हाळ्याच्या बाजूला. तर त्या नेबापूरमध्ये एक शिवा काशीद नावाचा माणूस राहतोय. जसं आमच्या तुळजापूरमध्ये ते आप्पा होऊन गेले आमचे, तर आप्पाच्या दृष्टीने पुन्हा 8 आप्पा आम्ही बघितले गळ्यामध्ये. आमचे आप्पा गेले तर मग पुन्हा त्याची नावंसुद्धा आमची विचित्र होती. जिलबी आप्पापर्यंत नावं ठेवली, जावं सगळीच संपली, मग आम्ही एकाच नाव तर जिलबी आप्पा ठेवलं होतं. तर तशा रीतीने एकंदर त्या असणारे शिवरायांचं आपण बघितलं तर त्या शिवरायांच्या बाबतीतलं त्यांना कानावर गोष्ट गेली होती की आपल्यासारखा तो वेषांतर करतोय. महाराजांना काही प्लॅनिंग माहीत नाही. महाराजांनी सांगितलं शिवा काशीदला जाऊन घेऊन या. आता शिवा काशीदला घेऊन या म्हणल्यानंतर ही जी मंडळी उठली, घोडेस्वार तयार झाले, नेबापूरमध्ये पोचले. शिवा काशीद म्हणजे शिवा काशीदच आहे, सेम शिवरायासारखी दाढी, शिवरायासारखा जो टोप त्यानं घातलेला आहे, मात्र कटिंग तो करतोय. आलेल्या माणसाला विचारायचा तो, काय करायचं आहे महाराज, आपल्याला दाढी करायची का कटिंग करायची, याचा एवढा दर त्याचा एवढा दर असेल, घरी आलं तर एवढे पैसे लागतील. त्याच असणाऱ्या शिवमय झालेला हा शिवा काशीद. अशी सकाळच्या वेळेला ते चालू आहे. आणि तेवढ्याच घोडेस्वार आले. घोडेस्वारानं सांगितलं की शिवा काशीद तूच आहे का, याच नाचीजला शिवा काशीद बनतात म्हणला. बरं ठीक आहे, आता तुला शिवाजी महाराजांनीच बोलवलं आहे. अरे त्यानं सांगितलं बाबा रे नको म्हणला, हे पिढा मला, मी चुकून अशा प्रकारचा पोशाख केला आहे, मला माफ करा, मी पुन्हा इथून करणार नाही, आता तुमच्या पुढं दाढी काढतो, सगळं कटिंग करतो, मला असं काय फसवू नका. त्याने सांगितलं नाही, तुला शिवरायाने असं जसं आहे तसा धरून आणायला सांगितलं आहे. हे तिथं नेलं शिवरायांच्या पुढं. शिवरायांच्या पुढं नेण्यात आल्यानंतर पुढच्या बाजूला दरबारी बसलेले होते. शिवाजी महाराज एकांत त्यांच्याकडून वर्दी गेली होती, शिवाजी महाराज बसलेले आहेत. शिवा काशीद आल्यानंतर त्यांची नजर तेच झाली, अरे काय चाललंय त्यांच्या मनामध्ये कुणालाच माहीत नाही. अरे वा छान दिसतोय. मग सांगितलं चला तुम्ही बाहेर चला. सगळ्या दरबाऱ्यांना बाहेर पाठवण्यात आलं. शिवा काशीद पुढं आहे. शिवा काशीदला सांगितलं तूच शिवाजी आहे ना, तूच शिवा काशीद आहे ना. त्यानं 10 वेळेस रडायला लागला, मुजरा घालायला लागला. म्हणला महाराज माझं चुकलं, मी पुन्हा आपली स्टाईल मारत नाही, मला सोडून द्या. नाही म्हणले शिवा काशीद किती छान दिसतो, म्हणजे माझ्यासारखा तू राहतो ना, किती मला बरं वाटतंय. हां शिवा काशीद, जर तुला माझे कपडे घालायला दिले तर आणखी छान दिसतील. माझी चेष्टा करताय का गरीबाची. नाही म्हणले ठीक आहे, तू कपडे घालून दाखव. महाराजांनी सर्व बाहेर पाठवलेले होते. मग शिवा काशीदला त्या असणाऱ्या याच्यामध्ये पाठवलं आणि सांगितलं की माझे कपडे घालून मध्ये यायचं आहे. मध्ये यायचं म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांनी मागं मुठी आवळून एरझारा घालायला लागले. सदरेमध्ये एरझारा घालायला लागले महाराज. एरझारा घालत असताना शिवा काशीद कपडे घालून आला. पुन्हा एकदा त्यानं महाराजांना मुजरा घातला. मात्र महाराज घट्ट मुठी आवळून त्या ठिकाणी दुसऱ्याच बाजूला बघत बसले. त्यानं पुन्हा एकदा काय झालं म्हणून तो मुठी आवळायला लागला. पुन्हा सांगितलं त्यानं, पुन्हा एकदा त्यानं मुजरा घातला. मुजरा घालत असताना त्याच्या लक्षात आलं शिवा काशीदच्या की महाराजांच्या पुढच्या बाजूला अंगठ्यापाशी ओलं झालेलं आहे. त्याला विचार केलं, महाराज माझं काय चुकलंय का. तेवढ्या शिवाजी महाराजांनी वळून बघितलं, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, सांगितलं शिवा तुझं चुकलं नाही, शिवा तुझं चुकलं नाही, आता माझं चुकणार आहे. तुला हा पोशाख कदाचित मरणाच्या दाढेवर घेऊन जाणार आहे. त्यानं सांगितलं महाराज तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे, मरण सुद्धा पत्करायला तयार आहे, फक्त आदेश द्या. हा मरायला तयार आहे, हा आता मोहिमेला तयार आहे. पुन्हा महाराजांच्या जागेवर त्यांना बसवलं गेलं. टाळी वाजवली, सर्व दरबारीमध्ये आले. महाराज बाजूला आड बाजूला थांबलेले आहेत. सर्व जेवढी मंडळी मध्ये येत आहेत सर्वजण मुजरा घालतायत महाराजांना. हे महाराज बसलेले आहेत. आता महाराजांना मुजरा घालतायत. महाराजांना लक्षात आलं की आपला जो चाललेला जो प्लॅन आहे तो सक्सेस होणार आहे, यशस्वी होणार आहे. मग सर्वांना सांगितलं समजावून, आता आपल्याला रात्री, आज अमावस्येच्या रात्री निघायचं आहे आणि अशा वेळेला याच्यावर वेगळी मोहीम द्यायची आहे. तशानुसार मोहीम आखली गेली. म्हणजे या शिवाजीची पालखी सजवली गेली. शिवा काशीद त्याच्यामध्ये शिवाजी म्हणून त्या ठिकाणी बसले. त्यांनी महाराजांचं कडं हातामध्ये धरलं, पालखीचा गोंडा धरला, पालखी उचलली गेली हर हर महादेव म्हणत. शिवरायांनी सुद्धा ती तटभिंत ओलांडली. शिवराय घोड्यावर स्वार झाले आणि घोडे विशाळगडाच्या दिशेने धावायला लागले. महाराजांनी पटकन एक लगेच पुढे सोडून टाकले. शिवाजी भाग गए. शिवाजी भाग गए म्हटल्यानंतर पालखी ज्या दिशेला होती
त्याच दिशेला फाजलखानाच्या कानावर, सिद्दी जोहरच्या कानावर ही गोष्ट गेली की शिवाजी महाराज पळून गेले आहेत. मग लगेच फाजलखानानं सांगितलं, नाही, माझा हिशोब आहे हा, माझ्या वडिलाला त्यांनी मारलेला आहे, मी त्यांना ओळखतो, माझा हिशोब आहे. त्यानं टाच मारली, पालखीच्या मागं घोडं धावायला लागलं. धावत धावत त्या पालखीला गाठलं आणि पालखीला गाठून त्यानं सांगितलं, शिवाजी महाराज आप कैद हो चुके हैं, काही हरकत नाही, मी कैद झालेलो आहे, मला घेऊन चला. त्याचं माहिती आहे आपल्याला. शिवाजी महाराज तिकडे विशाळगडाच्या दिशेने धावायला लागले होते. पालखी गेली, तो खुश झाला. अरे म्हणले, माझ्या वडिलाचा मी बदला आता घेणार आहे थोड्या वेळात. माझ्या वडिलाला ज्यानं मारलं त्याला मी अटक या ठिकाणी केलेली आहे. सिद्दी जोहरला तिथं वर्दी गेली. सिद्दी जोहर सलाबत जंग त्याचं नाव आहे. त्याला वर्दी गेली. तो एवढा खुश झाला. 17व्या शतकातला बलदंड अशा प्रकारचा सेनापती, आदिलशहाच्या दरबारातला फार मोठा सेनापती, जे त्याला जमलं नाही मी ते करून दाखवलेलं आहे. शिवाजी महाराजाला अटक केलेली आहे. शिवाजी महाराजाला समोर आणण्यात आलं. बघायला गर्दी उसळली. शिवाजी महाराज दिसतात कसे, या असणाऱ्या सिद्दी जोहरनं मध्ये आणलं. त्यांना योग्य सन्मान करून पुढं बसवलं. सांगितलं, मी फार खुश झालो. त्यांना सर्वांना सांगितलं, शिवाजी महाराज साक्षात मी आता अटक केलेली आहे. आणि अटक केल्यानंतर चला आता सर्व काही जो असेल ते उठवून टाका, आपला वेढा उठवून टाका, नगारा नौबती वाजवायला सुरुवात करा आणि आज रात्री सर्वांसाठी बडाखाना घोषणा करून टाकली. तोही खुश झाला. आणि खुश झाल्यानंतर त्यानं तेवढ्याच खुशीमध्ये आपला पॅक त्या ठिकाणी भरला. दुसरा एक पॅक भरला आणि तो शिवाजीच्या हातामध्ये पॅक दिला. हातामध्ये दिल्यानंतर हा शिवा काशीतनं पटकन 2 मिनिटामध्ये विषय मिटविल्याबरोबर त्यानं जो हातातला ग्लास होता तो मारून टाकला, त्या ठिकाणी फेकून दिला आणि सांगितलं, तलवार काढली आणि सांगितलं, तू कोण आहे बोल, तू कोण आहे बोल. त्यानं मागितलं, मी शिवाजी आहे. नाही, तू शिवाजी नहीं हो सकता, क्योंकि शिवाजी कभी शराब नहीं पीता. शिवाजी कधी शराब नाही पिता. तो कोण आहे? त्यानं सांगितलं, मी शिवाजीचा आहे, शिवाजी भोसले नाही तर मी शिवा काशीद आहे. तलवार तशीच हातामध्ये होती. त्यानं सांगितलं की तुला मरणाची भीती वाटत नाही का? त्यावेळेस शिवा काशीदचं वाक्य महत्वाचं आहे. शिवा काशीद म्हणतोय, अरे मरणाची भीती कोणाला वाटते आणि मरण आणि हे जीवन कशासाठी असतं? शिवा काशीदला एक दिवस का होईना पण शिवाजी भोसले म्हणून जगता आलं. हेच माझे या जन्माचं पुण्य. मारायचं असेल तर मार. या शिवा काशीदची गर्दन कलम केली गेली. अशा प्रकारचे मावळे होते, म्हणून हे राज्य घडलेलं आहे. घडलेलं आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारचं राज्य घडत असताना एक केस मी सांगून या ठिकाणी थांबतो की शिवरायांच्या प्रती वागत असताना तशाच प्रकारची एक केस माझ्या कानावर आली. हे राज्य कसं घडतं तर ती घटना आहे 14 फेब्रुवारीची. 14 फेब्रुवारी 2018. आपल्याला माहीत आहे की 14 फेब्रुवारी म्हटल्यानंतर मी मगाशी सांगितलं ना, 14 फेब्रुवारीला कुठले कार्यक्रम घ्यायचे नाही, सर्व मुलं ऑनलाईन असतात म्हटले तिने. तर तशा रीतीने एकंदर 14 फेब्रुवारी ही प्रेमाची असेल तर 19 फेब्रुवारी वीरांची असेल. तर तशा रीतीने एकंदर 14 फेब्रुवारी 2018ची घटना आहे. नैनितालमधली घटना आहे. आणि नैनितालमध्ये काय झालं होतं, एक मुलगा 12वी सायन्स झाला, एनडीए झाल्यानंतर तो मिलिटरीमध्ये भरती झाला. आणि मिलिटरीमध्ये भरती झाल्यानंतर त्याचं प्रमोशन झालं 2-3 वर्षामध्ये. तो मेजर झालेला आहे. मेजर झाल्यानंतर नुकतंच त्याचं लग्न झालं. त्याचं नाव होतं मेजर धोंडियाल. त्या धोंडियालचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्याच्या पत्नीचं नाव होतं निकिता. छान अशा प्रकारचं अरेंज मॅरेज आहे. दोघांचं रोज संध्याकाळी छान अशा प्रकारचे मॅसेज संदेश बोलणं चालू आहे. आणि अशा वेळेला 2018ला 13 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्याने मॅसेज टाकला होता, निकिता आय लव्ह यू. ॲडव्हान्समध्ये इन अन ॲडव्हान्स व्हॅलेंटाईन. 14 फेब्रुवारी उद्या आहे, मी तुला आजच व्हॅलेंटाईन करतो, आय लव्ह यू निकिता. खुशीमध्ये ती झोपली. सकाळी त्याला वाटलं की काय अजून खुशी देणार आहे. सकाळी 6 वाजताचा व्हॅलेंटाईनचा मेसेज वेगळा आहे 14चा, म्हणून सकाळी 6 वाजता तिनं हे उघडलं, काहीच मेसेज नाही. 7 वाजल्या, 8 वाजल्या, 9 वाजल्या, 10 वाजल्या. म्हणजे ह्यानं मला काय फसवलं. काल म्हणजे मॅसेजवर मॅसेज करत होता आणि आज तर खऱ्या अर्थानं व्हॅलेंटाईन. आज व्हॅलेंटाईन कसा करणं गेला आहे. तिला मनातही काय वाटायला लागलं. मग टी व्ही पुढं बसली हॉलमध्ये. बसल्यानंतर बातम्या लागल्या आणि त्या बातम्यामध्ये एक बातमी होती हिंदी न्यूज चॅनलवर. पुलवामा या ठिकाणी अतिरेक्याने हल्ला केला आणि त्याच्यामध्ये मेजर धोंडियाल शहीद झालेले आहेत. वाट बघते प्रेमाच्या संदेशाची. दुःखद संदेश तिच्याकडे मिळाला. काय झालं असेल, अजून मुलबाळ झालं नव्हतं. घर खायला उठलं. अश्रू किती त्या ठिकाणी ढासळावे. 2 झालं 3 तास झालं रडून रडून सर्व घर बेजार झालं. कुणी समजावलं आता या ठिकाणी माणूस शिल्लक राहिला नाही. आणि अशा वेळेला ही निकिता तर पूर्ण रडून रडून कोमात जायची वेळ आली. मग तिथली कारवाई त्या ठिकाणी झाली. त्यांचं असणारं PM केलं गेलं, पोस्टमार्टम केलं.
आणि ज्यावेळेला यांचं जे शेव होतं हे शेव घरापुढं त्या ठिकाणी आणण्यात आलं. शेव घरापुढं आणण्यात आल्यानंतर लाखोचा जनसमुदाय जमा झाला होता. गावात आल्यापासून या धोंडियाल अमर रहे, मेजर धोंडियाल अमर रहे अशा प्रकारच्या घोषणेनं पूर्ण शहर दुमदुमत होतं. यांच्याही कानावर घोषणा पडत होत्या. तशा प्रकारे जे शेव समोर आणण्यात आलं, घराच्या पुढं आणण्यात आलं. आई वडील सर्व खिन्न झाले आहेत. निकितांना नेण्याकरता दोघं तिघांनी धरलं. निकिताला तिथं पूर्ण तिनं मान टाकलेली होती. मान टाकलेले असताना समोर ज्यावेळेस आणण्यात आलं, समोर आणण्यात आल्यानंतर तिनं हळू डोळे उघडले, अश्रू नयनाने समोर पाहतो तर तिच्याकडे शेवपेटी आणि तिला तिरंगा लावलेला आहे. तिरंगा बघितल्याबरोबर ती माऊली थोडीशी जागी झाली. तिनं झटकलं सगळ्यांना, झटकलं. पुढं मंद पावलाने पुढे गेली आणि मंद पावलाने पुढे गेल्यानंतर आपल्या असणाऱ्या प्रियकराचं, आपल्या असणाऱ्या पतीचं त्यांनी शेव पाहिलं, त्याचा चेहरा पाहिला आणि चेहरा पाहिल्यानंतर तिनं वाक्य उच्चारलं, मेजर धोंडियाल, धोंडियाल तू मक्कार आहेस, तू खोटा आहेस धोंडियाल, तू खोटं बोलत होता. माझ्यावर तुझं प्रेम होतं, मला काल कळाल तुझं कुणावर प्रेम होतं. तुझं प्रेम माझ्यावर नव्हतं, तुझं प्रेम माझ्यापेक्षा तुझं प्रेम भारत मातेवर होतं. अशा प्रकारचा नवरा मला जन्मोजन्मी मिळो. तर अशा असणाऱ्या माणसामुळं हे राष्ट्र घडत असतं. या राष्ट्राचा विचार करत असताना आपण सुद्धा काही प्रमाणात त्या असणाऱ्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करावा. अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या वालीनं विराम देण्यापूर्वी आपल्याला विनंती करतो की शिवजयंती साजरी करत असताना महाराजांचे विचार आपल्या मनामध्ये ठेवा. कारण का हसासं आनंद कमी पडेल, जगाचं जीवन कमी पडेल. जे मिळालं तो नशिबाचा भाग समजा, पण प्रयत्नच असे करा परमेश्वरला देणं भाग पडेल, परमेश्वरला देणं भाग पडेल. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बोलवलात, मला पुन्हा संधी दिलीत त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानून आपल्या वाणीला विराम देतो. जय भवानी, जय शिव.